काय चाललंय पब्लिक? आज आपल्या गावात येणार होती शनी महाराजाची दिंडी. मी तिकडं निघालोच होतो, पण आपली दिंडी आधीच पोहोचली गावामध्ये. आणि हे पहा, आपले महाराज पण इथं चाललेले आहे. एक ओमनी गाडी होती, त्याच्यात नाही का सारा म्युझिक सिस्टम लावलेला होता भोईदालला. मला वाटलं छोटीशी दिंडी असन, पण ही लई मोठी दिंडी होती. हे दिंडीचं बॅनर आहे, कोणाला जर दिंडी मध्ये जायचं असेल तर संपर्क करा. आहे टिलू, आणि याला कधीच व्लॉग मध्ये घेतलं नाही, म्हणलो आज घेऊन टाका. आणि उमेश भाऊ पण आपले कुठं पण भेटत राहते आपल्याला. दिंडीमध्ये आपले प्रदीप दादा पण आलती. जशी जशी गावात दिंडी येत होती तशी तशी दिंडीची साईज वाढत होती, कारण की गावकरी पण सामील होत होती त्याच्या. ओमनी मधले म्युझिशियन आणि म्युझिक सिस्टम बघा ना कस काय, हातानीच भोसार. मागून एक कमांडर गाडी येत होती, ती गरुड महाराजाची गाडी होती. लगेच गरुड महाराजाच्या पाय पडलो मी. पूर्ण गावामध्ये दिंडी फिरल्यानंतर आपण राम मंदिरामध्ये त्यांची भोजनाची तयारी केलेली होती. आपण भाजी मध्ये केलती शिंगुरे आमटी, 2-3 प्रकारचे सॅलेड पण होते. मला हे मामा दिसले, म्हणलो आता यांच्याकडून फुकट मध्ये गण लावून घ्या. लगेच लावला भाऊ, म्हणलो आता इथं थोडंफार वाढा पण लागेल. मला इथं शिरा दिसला आणि इकडं भात दिसला, म्हणलो भात वाढाव काय करू, पण भात तर आपली बाजू मामा वाढीत होती. आपला पिल्यात डायरेक्ट शाळा सोडूनच आला भाऊ दिंडी पायसाठी. मग लगेच पूर्ण लोक जेवायला बसले आणि आम्ही त्यांना वाढीलं पण. आणि मग महाराजाच्या पाय पण पडलो मी. आपल्या भावाच्या बोटाला लागलं तरी पण आपला भाव वाढीत होता. मग काय लगेच आपली युवा गँग बसली जेवायसाठी. मग म्हणलो कवर व्हिडिओ काढावं, आपलं जेवण करून घ्या. मग जेवण केलं आणि चाललो मी घरी.